चला विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा तुमच्यासाठी शिवराज्याभिषेक फाउंडेशन बॅच घेऊन येत आहे. या बॅचचं वैशिष्ट्य आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सध्या 12वी झालंय किंवा ज्या विद्यार्थ्यांचं सध्या ग्रॅज्युएशन सुरू आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही एकदम बेसिक फाउंडेशन बॅच आम्ही घेऊन आलोय. या बॅच मध्ये गट ब आणि गट क ची तयारी आम्ही परिपूर्ण पद्धतीने करून घेणार आहोत. या बॅचच्या पाठीमागचा उद्देश कसा आहे माहितीये का, जे गट ब चे गट क चे पद आहेत किंवा आता पाठीमागच्या काही दिवसापूर्वी एमपीसीने असं ठरवलंय की महाराष्ट्रातले जे बरेच सरळ सेवेचे जे पद आहेत ते सगळे पद आता एमपीसी कडे वर्ग केलेत. म्हणून आता परीक्षा सोप्या नाहीत. तर म्हणून मग आधीची बॅच घेत होतो ना आम्ही, ती बॅच मग 8 महिन्याची 10 महिन्याची होती. तर आता आपण बॅच टायमिंग जो केलाय तो 1 वर्षाचा केलेला आहे. मग आता ही 1 वर्षाची 12 महिन्याची बॅच आहे. सध्या बॅचचा टायमिंग आहे 3 ते 6 आणि सध्या आम्ही त्याच्यासाठी 5 दिवस डेमो लेक्चर मोफत ठेवलेले आहेत. 5 दिवसाच्या जागी तुम्ही 10 दिवस डेमो लेक्चर करून बघा, पण डेमो लेक्चर केल्याशिवाय कुठल्याच क्लासला प्रवेश घेऊ नका. असं का म्हणतोय, याच्या पाठीमागचं कारण असं आहे, कारण आयुष्यामध्ये एकदा जर क्लास निवडताना पर्याय जर चुकला ना, तर पश्चातापाशिवाय काही नसते. आपण सर्वसामान्याचे गोरगरिबाचे लेकर आहोत आणि मग आपण जे आपले आई वडील जे आपल्याला पैसे देतात ते एकदाच देतात. म्हणून मग क्लास निवडताना मन लावूनच आणि चांगल्याच पद्धतीने आपण जिथं आपण सेट होतो किंवा आपल्याला जिथं आवडते तिथंच जा, कारण डेमो करून जा. मग आता राजमुद्रा का निवडायचे तुम्हाला, याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आम्ही एकदम बेसिक 1 महिना तर पहिला स्टेट बोर्डवर भर देतो, 1-1.5 महिना प्रत्येक विषयाच्या स्टेट बोर्डची ओळख करून देतो तुम्हाला. त्याच्यानंतर घटकनिहाय थिअरी नोट्स आहेत, स्टुडंट प्रोफाईल आहेत. विद्यार्थ्यांना आम्ही तर नोट्स देतो, पण त्याच्याकडून पण लिहून घेतो. विद्यार्थी काढतात त्याच्या शॉर्ट नोट्स तपासतो, त्याच्यानंतर त्यांचा अभ्यास आढावा घेतो, त्यांना पीवायक्यू देतो. पीवायक्यू दिल्यानंतर म्हणजे टॉपिक झालाय आतापर्यंत 2012 पासून 2026 पर्यंत जेवढ्या आयोगाने प्रश्न दिलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नाचा जो काही भाग आहे त्याच्या 4ही पर्यायाचं विश्लेषण, त्याला पेपर देतो, त्याच्यामध्ये जागा सोडतो, स्केलने त्यांनी सगळी व्यवस्थित मांडणी जर तिथे केली ना, तर मला नाही वाटत की 2-2.5-3 वर्षामध्ये लेकरांना कुठं ना कुठं कोणती ना कोणती नोकरी कन्फर्म लागते. भडीमार आहे आता सरकारी नोकरीचा जर तुम्ही जर बघितला तर. त्याच्यानंतर प्रत्येक 15 दिवसाला आपण पेपर घेतो. हा अभ्यास आढावा आहे. आता अभ्यास आढावामध्ये आपण काय करतो की दैनंदिन, त्याला त्याची रोजनिशी म्हणू आपण, तू आज दिवसभरात काय केलास, त्याचं दिवसभराचं शेड्यूल इथं लावून दिलंय, तू काय केलास या पद्धतीने तू चालला पाहिजेस आणि तू गेलास पाहिजे. समजा एखाद्या दिवशी विद्यार्थ्याला वाटलं की मला आळस आलाय, तू मोबाईल बघितला तर मोबाईल बी बघितलेला लिही. तू आज सुट्टी मारलास तर ते पण लिही, कारण विद्यार्थ्यांकडे ते असणं खूप गरजेचं असेल. त्याच्याबरोबर ही त्याची स्टुडंट प्रोफाईल आहे. स्टुडंट प्रोफाईल कशासाठी आहे, तर स्टुडंट प्रोफाईलचं मूळ कारण असं आपल्याला सांगता येईल की प्रत्येक विषयाचा तिथं सिलेबस प्रिंटेड दिलाय आणि त्या सिलेबसमध्ये सगळे घटक आहेत, त्याचे उपघटक आहेत. त्या प्रत्येक घटकाचं वर्गात तुला सरनी पीवायक्यू घेतलंय का, तर तुझ्याकडे असेल ते टिक कर, नसेल तर आम्हाला दाखव. म्हणजे शिक्षक खरंच वर्गात काय करतात हे पण विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे किंवा ते आम्हाला कळालं पाहिजे, आमच्यापर्यंत या गोष्टी आल्या पाहिजेत. जो टॉपिक झालाय त्याचा सराव पेपर सरनी वर्गात घेतलाय का, तुला त्याच्यावर किती मार्क्स पडलेले आहेत, तू त्याच्या 4ही पर्यायाचं विश्लेषण केलंय का, हे पण बऱ्याच गोष्टी आम्ही तिथं घेतो. त्याच्यानंतर बघा हे पीवायक्यू आहेत, त्याच्या 4ही पर्यायाचं या ठिकाणी विश्लेषण विद्यार्थी असं सुंदर करतात. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघितला तर हा जो पेपर आहे हा दर 15 दिवसाला आपण एक पेपर घेतो लेकरांचा, किंवा मग समजा टॉपिक लवकर संपला तर रविवारी पण घेतो. अशा पद्धतीचं त्याचं नियोजन आहे. हे ज्या दिवशी पेपर रविवारी झाला त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे सोमवारी आम्ही या पेपरचं वर्गात विश्लेषण घेतो. कोणते पेपर तुला नाही आले तर त्याचं डाऊट विचारायला लावतो लेकरांना. त्याच्यानंतर त्याही पर्यायाचं त्या प्रश्नाचं सगळं त्याच्याकडून विश्लेषण करून घेतो. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज पण घेतो. समजा परीक्षा आली, आता एमपीसीचा आता 14 जूनला पेपर झाला, पेपराच्या अगोदर 1-2 महिन्यानं दर रविवारी आयोगाच्या पातळीवर आपल्या इकडं श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालय जे लातूर मधलं आहे, तिथं आपण विद्यार्थ्यांचे दर रविवारी एकदम आयोगासारखे टेस्ट सिरीज घेतो. त्याच वेळेला घंटा पडणार, बरोबर 11 वाजता म्हणजे 11:15 10:30 वर्गात एंट्री, 11:15 पोरांच्या हातात पेपर, या पद्धतीने त्यांची टेस्ट सिरीज पण घेतो. त्याच्यानंतर वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आत्ताच म्हणजे बरेच गेस्ट जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना बोलवतो, अधिकाऱ्यांच्या मार्फत आताच स्वामी पंकज वीरभद्र सर आमच्याकडे येऊन विद्यार्थ्यांना त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्याचा बराच फायदा विद्यार्थ्यांना परीक्षेत होतो. असे बरेच विद्यार्थी आपल्याकडे येतात. आदरणीय मंगेश झोले साहेब पण आपल्याकडे येऊन गेलेले होते. त्याच्यानंतर मॉक घेतो. काही परीक्षांना मॉक आहे, समजा काही पेपर आहेत त्या पेपरला मॉक घेतले म्हणजे इंटरव्ह्यू होते, तेव्हा आपण वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी, आता हे विद्यार्थी पीएसआय गट ब साठी होते, त्याच्यानंतर आपल्या इकडं काय म्हणता येईल स्टेनोग्राफर साठी पण काही ठिकाणी मुलाखती होत्या, त्यांच्या मुलाखतीचं तंत्र आपण या ठिकाणी आयोजित करतो. हे सगळे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी रिझल्ट लागून, बघा काय होते माहितीये का, हळदीच्या अगोदर गुलाल अंगावर पडलेला तो खोरा भारी असतो.
आणि तिथून मग त्या विद्यार्थ्याला बऱ्याच गोष्टी समजतात. आणि माझं मत असं आहे की विद्यार्थी जोपर्यंत स्वतः कमवता नाही झाला तोपर्यंत त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला नाही पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणून बरेच विद्यार्थी आमचे जसे आज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये लागले, त्याच्यानंतर एवढं सुसज्ज असं ग्रंथालय आहे. हे ग्रंथालयाचा उपयोग काय करतो आपण, त्याच्या पाठीमागचं मूळ कारण काय, हे ग्रंथालय जे आणलंय ना, हे कशासाठी, तर याचं सेपरेट बघा लॉकर आहे यांचं. त्याच्यानंतर तिथं त्यांना बऱ्यापैकी काही विद्यार्थ्यांच्या ऑनलाईनच्या गोष्टी असतात, ऑनलाईन साठी त्यांना चार्जिंग पॉईंट वगैरे दिलेला आहे. एवढे मोठे मोठे रिझल्ट आहेत. एमपीएससी मधून बरेच आतापर्यंत राजमुद्राने जवळपास 500 पेक्षा गट ब चे जास्त रिझल्ट दिलेत. 500 पेक्षा म्हणजे या 2-3 वर्षामध्ये 500 पेक्षा जास्त अधिकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपले काम करतात. गट ब चे, गट क चे. पोलीस तर कितीतरी दिलेत. या वर्षी जवळपास 116 पोरं राजमुद्रामधून पोलीस पदावर कार्यरत आहेत किंवा लागलेले आहेत. बघा, हनुमंत शिंदे आहेत, अनिशा आगरकर आहे, जयश्री जाधव आहे, आमचे माळी सर आहेत, असे बरेच पोरं एमपीसी मधून वेगवेगळ्या पदावर काय झालेत, निवड झाले. बघा, संदेश कवडेकर आहे, एसटीआय, विकास जाधव एसटीआय आहे. त्याच्यानंतर एवढा ही 2 मुलं आहेत नाही आता बघा, शिवप्रसाद प्रशांत भोसले एससीबीसी कॅटेगरी मधून महाराष्ट्रात पहिला आहे. आणि त्याच्यानंतर दयाशंकर खंडोजी शिंदे, हे दोन्ही विद्यार्थी राजमुद्राचे आहेत. हा एसटी कॅटेगरी मधून महाराष्ट्रात टॉपला आहे. म्हणजे राजमुद्रा फक्त विद्यार्थी म्हणजे परीक्षा पासच नाही तर ते टॉपर पण घडवते. आणि एवढे बरेच 2026 मध्ये पोलीस भरतीमध्ये निवड झालेले एवढी मोठी विद्यार्थी आहेत. हे 23, 24, 25 मध्ये लागलेले एवढे सगळे जवळपास शिक्षक आहेत. म्हणजे शिक्षक भरतीमध्ये पण राजमुद्राने महाराष्ट्रावर डंका वाजवलाय. हे अशा पद्धतीचं सगळं जर व्यवस्थित जर बघितलं तर तुम्हाला पूर्ण राजमुद्रा दिसेल. मला सांगायचंय तुम्हाला एकच की क्लास निवडताना जर पर्याय चुकला वागांनो किंवा आयुष्यभर पश्चाताप आहे. म्हणून क्लास अतिशय चांगला आणि सुंदर निवडा. आमच्यातच यावं असं काही नाहीये. लक्षात आलं का, राजमुद्रामध्येच प्रवेश घ्यावा असं काही नाही. पण तुम्ही जिथं जिथं जाणार आहे त्या ठिकाणी आधी लेक्चर करा. लेक्चर करून सगळे शिक्षक तपासा. दर रविवारी पेपर होतात का बघा, परीक्षा घेतल्या जातात का, तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन आहे का, तुम्हाला तिथला प्राध्यापक वेळ देतो का, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटी सांगेन, असाध्य ते साध्य करीत असा याचं कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून तुकाराम महाराज सांगून गेलात की या आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट असाध्य नाही जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर. म्हणून तुम्हाला वारंवार अभ्यास करावा लागेल, वारंवार रिव्हिजन आणि योग्य मार्गदर्शन जर भेटल तर काही होईल. म्हणून राजमुद्रा तुमच्यासाठी कार्यरत आहे. सेवेचे ठाई तत्पर राजमुद्रा अकॅडमी लातूर वेलकम आहे सगळ्यांचं. या डेमो लेक्चर करा आणि मगच प्रवेश निश्चित करा. धन्यवाद.